अतिपरिचयामुळे त्याचं महत्त्व वाटत नाही. मी सांगतोय जावाई असावा, तूरचा असावा, मग जावयाला किंमत असते. पंढरीनाथ महाराज, तूरचा जावाई पाहिजे आणि तोही 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाईन जावायाला. अरे जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. परिस्थिती बिकट असली तरी नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान, दूरचा पाहिजे प्रल्हादराव, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू वैतागून दरवाजात उभी राहते. संतोष भाऊ, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, माझीच आहे, आणि येताना इतका दर्जा खाली जातो. अति परिचय खोटा मान राहत नाही, प्रकट दिसतो भानू जगे तुच्छ पाही. लघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सकयारे दूरदेशी राहावे. अति परिचयात अवज्ञा भवती. म्हणून नरदेहाचं महत्त्व आम्हाला नाही. आपण लक्षात घ्या, इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. कारण पाप पुण्य समान समितैच पावे, जे कर्मभूमी ते जै पडे विषमितै स्वर्गगामी का नरकी. पाप आणि पुण्य समप्रमाणात झाल्यानंतर प्राप्ती नरदेहाची आहे. आणि पाप पुण्य ठरवणं आपल्या हातात नाही. आपण ज्याला पाप समजतो ते पुण्य असू शकतं. एखाद्या वेळेला ज्याला पुण्य समजतो वकील साहेब, ते पापही असू शकतं. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, पुण्य आहे. सत्यम ब्रूयात, खरं बोला. पण कासाबाच्या हातून गाय सुटली, इकडून वारकरी चालला आणि तिकडून कासाब येत होता. वारकरी दादा, गाय दिसली का? आता खरे बोले तरी, आता जर खरं बोलला तर कासा पळत जातो, गायीला पकडतो, कत्तलखान्यात नेतो, तिची कत्तल होणार. आता वारकऱ्याचं खरं बोलणं गायीची हत्या. अरे मग आता काय करावं? खरंही बोलायचं नाही, खोटंही सांगायचं नाही. मग गैया के बारे में पूछ रहे क्या भाई साहब? हाँ, जिस आंखों ने देखी है, आंख को जबान नहीं, जबान अंधी है, वो बोल सकती है, उसने गैया देखी नहीं. विठ्ठल पडवाट आहे. आणि म्हणून पाप आणि पुण्य, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची ते मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पुण्य तुझे हाती. तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. हे तुमच्या दोघांच्या हातात आहे सर्व. पाप पुण्य, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आणि ते पाप आणि पुण्य नाही तर सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. अरे एवढं सोपं नाही भाऊ. सत्य असेल तर प्रिय नसेल, आणि प्रिय असेल तर सत्य नसेल. मालक चौकात बसला आणि गडी धापा टाकतच आला टेकाळ सर, पाटील गाई सहित पेटला गोठा. काय सांगतो रे? पांडुरंगाची शपथ. आता घटना सत्य आहे पंढरीनाथ महाराज.
पण प्रिय आहे का? ते म्हणणार आहे का गोठा पेटला गाई पेटल्या? हा, मग आण गंगा खेळून पेढे वाटू गावात. अरे सत्यम ब्रुयात न प्रियम ब्रुयात. सत्य असेल तर ते प्रिय नसेल, आणि प्रिय असेल सत्य नसेल. इकडची लोक चांगली आहे. मी नागपूरकडच्या गोष्टी सांगू. सध्या निवडणुकीच्या काळात नेते मंडळी कार्यकर्ते कामाला लावतात. त्यांना ती गावं वाटून दिलेली असतात. 10-10चा ग्रुप असतो, एक जीप गाडी, त्याच्यात एक प्रमुख असतो. सगळा खर्च द्यावा लागतो, चिवड्याचा, भेळचा, डिझेलचा, पुन्हा बाटल्या त्या बिस्लरीच्या पाणी चांगलं मिळत नसल्यामुळे 15 दिवस ती गावं वाटलेली असतात. प्रचार थांबला, 15 दिवस एकही जात नाही प्रचाराला त्या गावात. अरे गाड्या गेला कुठं? शेगाव, तुळजापूर, गाणगापूर, कोल्हापूर, पंढरपूर, दोंडे जेवण, पाहुण्याचे गावं, आंबेरस मजा करून घेतात. प्रचार थांबला की नेते मंडळी बोलवा, इकडे या रे. बसले सगळे. का रे तुमचं गाव? पॅक. तुमचं पलीकडचं? पॅक. 15 दिवस पॅकच असतो ना, दुसरा शब्दच नाही. तुमचं रे पॅक. आणि चुकून गेलं नाही कोणी त्या गावात प्रचाराला. अरे हे प्रिय आहे, सत्य नाही. गोठा पेटला सत्य आहे, प्रिय नाही. आणि शास्त्र सांगतो सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात. म्हणून आम्ही ठरवत तसं नाही. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हातीन तेप पाप पुण्य सम प्रमाणात झाल्यावर प्राप्ती नरदेहाची आहे. किंवा 52 न्यायामध्ये पावला हा देह कागात आली न्याय. आंधळा ग्रहस्थाच्या हातामध्ये टाळीमध्ये कावळा सापडावा, तसं पाप पुण्य समान झाल्यामुळे आपणाला नरदेह मिळावा. असा अमोल किमतीचा नरदेह मिळाला ज्याच्यासाठी. पण नाद बाबांनी पाहिलं तर काहीच स्मरण चालू आहे, काहीच चिंतन चालू आहे, आणि काही डोक्याला हात लावून चिंता करत बसलेले आहे. 3 विभाग लक्षात आले ना? त्याच्यात जोड्या लावा. शाळेत गुरुजी शिकवायचे ना, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. ही 3 शब्द इकडे घ्या. भूत, वर्तमान, भविष्य. इकडे स्मरण, चिंतन, चिंता, आणि लावा जोड्या. कधी पहा स्मरण शब्द भगवान बाबा भूतकाळाला लागतो. नाराज होऊ नका तुम्ही. भूत स्मरण शब्द भूतकाळाला आहे, चिंतन शब्द वर्तमानाला आहे, चिंता भविष्याला. घरी गेल्यावर डोकं चालवा. कधी स्मरण कशाचं असते? परिस्थिती खालावली त्याचं, नाही तर सुधारली त्याचं. आनंदानं बसतात. अरे आता माझं बाथरूम आहे, तेवढं घर नव्हतं राहायला, त्याचंही स्मरण आहे. 10 भिकारी माझ्या दारात तुकडा मागायला यायचे, आता मला गावात फिरावं लागते भाकरीसाठी, याचंही स्मरण आहे. कधी पहा कसं होतं आणि कसं झालं. हा जो शब्द आहे तो भूतकाळाच्या बाबतीत आहे. याला म्हणतात स्मरण. स्मरण हे भूतकाळाचं, चिंतन वर्तमानाचं असते. बरं, आता माणसं कीर्तनाला बसली असली तरी काहीच चिंतन चालू आहे. घाई घाई आलो, कुलूप लावलं, पण ओढून नाही पाहिलं. कधी कधी लागतं, कधी लागत नाही. लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला, झटके घरच्या कुलूप.